नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये आदित्य कुऱ्हाड घेऊन येतो आणि आबांकडे बघत असतो. आबा म्हणतात, आता काय माझ्या खांडोळ्या करतो की काय? तू नक्की शेतकरीच आहे ना? मला तर शंका येते. आदित्य बोलतो, आबा बाबा मी शेतकरीच आहे. ते म्हणतात, जा मग कुदळ आणि फावडं घेऊन ये. आता आदित्य जातो आणि बरोबर घेऊन येतो. आबा म्हणतात, चल आता खड्डे खांद. तो फावड्याने खड्डे खांदायला लागतो. आबा बोलतात, बहुतेक तुला सगळं शिकावं लागणार. चल कुदळ घे आणि खड्डे कसे खांदायचे हे शिकवत असतात. आणि म्हणतात, चल मी घरी जातो आणि जेवण करून माझं एक काम आहे तेवढं करून येतो. दादासाहेब गोट्यात येतात आणि सगळीकडे नजर टाकतात आणि प्रीतूला म्हणतात, गोटा तर छान साफ केला. चल आता धारा काढून घे, माझी खुराकाची वेळ झाली. तो निघून जातो. प्रीतू म्हणतो, धारा हे काय असतं आणि त्या कशा काढायच्या असतात? तो गाईकडे जायला लागतो, पण ती मान हलवते. तो नाही नाही, हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रीतम. हां मी प्रीतम. तुझं नाव काय? आता तुम्हाला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण तुला मी जुलिएट म्हणल. हाय जुलिएट. माझी जुलिएट आहे ना, तिथे आतमध्ये आहे आणि तिच्या खडूस भावाला खुराक म्हणून दूध हवं आहे. मी तुला त्रास नाही देणार. हा लोटा आहे ना, तुझ्या खाली ठेवतो. तुम्हाला दूध दे. तेवढ्यात प्रिया येते आणि मोठ्याने हसायला लागते. प्रीतम म्हणतो, प्रिया मॅडम हा भास नाही ना? ती काय हो प्रीतम सर, असं दूध काढतात का? चला मी तुम्हाला शिकवते. तुम्ही जा आणि ती पाण्याची बादली घेऊन या. ती आता गाईजवळ जाते आणि पहिले पाणी मारते आणि धार काढायला लागते. आता प्रीतूला खूप मजा वाटते. ती आता दुधाची धार प्रीतूच्या तोंडावर पकडते आणि प्रीतू आ करून असतो. ती प्रीतम सर शिकायचं तुम्हाला? करायचा का ट्राय? आता दोघांची बरीच गंमत जम्मत होते. प्रिया म्हणते, जा आणि दादासाहेबांना द्या. तो दुधाची बादली घेऊन जायला लागतो आणि शेणावरून पाय घसरतो. आता प्रिया त्याला पटकन सावरते आणि म्हणते, जा दादासाहेबांना द्या. आबासाहेब दादा आणि प्रिया जेवायला बसतात. प्रिया म्हणते, तुम्ही दोघी पण बसा ना जेवायला. पारू म्हणते, नको तुम्ही बसा. आबा म्हणतात, त्या नंदीला दिलं का जेवण? नाहीतर विसरायचा. पारू म्हणते, होय दिलं की. ते म्हणतात, तुझ्या नवऱ्याला? पारू बोलते, ते शेतावरून आले की आम्ही दोघं जीव. ते असून म्हणतात, आता कळलं तू जेवायला का नाही बसली. बरं मंदाताई, घरातलं आवरलं की ला शेतावर घेऊन जा, म्हणजे दोघंजणं तिथेच जेवतील. दादासाहेब म्हणतात, आबासाहेब हे जेवण भारी दिसतंय. नाहीतर पहिले महाराजांना घेऊन जेवणाची जरा बोंबच होती. आता आबा एक घास खातात आणि म्हणतात, वा अगदी तशीच चव. हे जेवण जेवून कुणाची तरी आठवण झाली. आईला चहा घेत असते, तिला जोरात ठसका लागतो. तेवढ्यात दामिनी येते आणि बघत उभा असते. श्रीकांत म्हणतो, पाणी देऊ का? आईला बोलते, कुणीतरी अगदी तळमळीने आठवण काढली. श्रीकांत म्हणतो, कुणीतरी जवळचं असेल. दामिनी म्हणते, दुसरं कोण असणार? प्रीतम नाहीतर आदित्य. मला तर खूप काळजी वाटते. ते जेवले असतील का? कसे असतील? तेवढ्यात दिशा येते आणि म्हणते, सासू मॉम ही फाईल बघता का? मी आपल्या कंपनीच्या 2 मीटिंग केल्या, पुन्हा कंपनीत जायचं म्हणून म्हटलं. आईला म्हणते, दिशा किती काम करणार? अगं आराम पण कर ना. तसं पण मी ऑफिसला जाते. दिशा म्हणते, सासू मॉम आराम करायचे दिवस तुमचे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि सासरे डॅड मस्त घरी आराम करा. मी ऑफिसचं सगळं काम बघते, काहीच प्रॉब्लेम नाही. दामिनी हळूस म्हणते, ही दिशा ना जरा जास्तच चॅप्टर आहे. आईल्या वहिनींच्या जवळ जाण्यासाठी सारखी पुढे पुढे करते. दिशा आईला आणि श्रीकांतला नमस्कार करून म्हणते, येते आ. ती आता दामिनीकडे जाते. दामिनी म्हणते, अगं राहू दे. दिशा म्हणते, पाया नव्हते पडणार, फक्त विचारायचं होतं. बाय दामिनी आंटी. आता श्रीकांत आणि आईल्या हळूच हसतात. मारुती गाडीत असतो, पण त्याला मात्र पारूची खूप आठवण येते. तेवढ्यात दिशा येते आणि म्हणते, मारुती. त्याचं काही लक्ष नसतं. ती जोरात वाजवते. तो हा मॅडम. ती बाहेर आहे. आणि काय रे, एवढा पण सेन्स नाही का? ड्रायव्हरचे काय कामं असतात? आपला बॉस आला की उतरून गाडीचं दार उघडायचं, एवढा सेन्स नाही? मारुती म्हणते, ते आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडम करू देत नाही ना म्हणून. दिशा म्हणते, ते करू देत नाही, पण माझ्याकडं नाही चालणार. आणि काय युनिफॉर्म कुठे? पिकनिकला निघालोय. मारुती बोलतो, ते रात्री धुतला होता ना, वाळलाच नाही म्हणून. दिशा म्हणते, चल ओला घालून ये. मारुती म्हणतो, होय, आणि निघून जातो. ती बोलते, काय पारू, आता तुझ्या बापाकडे बघते. भिक्कारडे कुठले, यांना मी यांची अवकात दाखवूनच राहणार. इकडे आदित्य खड्डे खांदत असतो. तेवढ्यात पारू जाते, तेव्हा आदित्यला एक दगड निघतच नसतो. आता पारू कुदळीला हात लावते
आणि दोघं पण जोर लावतात. पण त्यामुळे पारू पडायला लागते आणि आदित्य तिला अलगद झेलतो. ती आता सावरते आणि आदित्यचा पदराने घाम पुसत असते. तो पारू, तुझी साडी खराब होईल ना. पारू म्हणते, धनी तुमच्यासाठी जेवण आणलंय, चला जेवून घ्यावा. तो अगं इथं कशाला धनी बोलते, कोण इथे. पारू म्हणते, मागं बघा मागं. तर मंदाताई उभी असते आणि स्माईल करून कौतुकाने बघत असते. पारू त्याला झाडाखाली घेऊन जाते आणि म्हणते, धनी इथं बसा. ती पाण्याचा तांब्या देत म्हणते, हात धुवून घ्या. तो हात धुतो तेवढ्यात पारू पुढे पदर करते आणि मंदाकडे खुणवते. आता आदित्य पदराला हात पुसत म्हणतो, झालं झालं. पारू जेवणाची पाटी उघडते, त्यामध्ये भाकरी आणि त्यावर ठेचा असतो. पारू भाकरी आणि ठेचा घेते आणि आदित्याला देते. तो हळूच खुणवतो, हे कसं खायचं आता. पारू म्हणते, धनी खावा खावा, बघितलं ना वातावरण किती छान आहे. तो पारू, नाही म्हणजे पार्वती, मी हिला लाडाने पारू म्हणतो. आता मंदा स्माईल करते आणि मान हलवते. तो भाकरी आणि ठेचा घेतो आणि खातो. त्यानंतर आदित्यची हालत खूप वाईट होते. तो पाणी पाणी. पारू म्हणते, पाणी नको. ती कांदा फोडते आणि खायला देते. आदित्य खाऊन म्हणतो, झालं, गेलं गेलं. तो आता खात असतो. अचानक पारूकडे बघतो आणि म्हणतो, पार्वती तू जेवलीस का. ती म्हणते, होय जेवले की. आदित्य म्हणतो, आमच्या पार्वतीला ना साधं खोटं पण बोलता येत नाही. तो घास घेतो आणि भरवायला लागतो. नंतर मंदाकडे बघतो. मंदा म्हणते, भरो अरे तिने तुझ्यासाठी अन्नाचा एक कण नाही खाल्ला. आता आदित्य पारूला प्रेमाने भरवतो. पारूच्या डोळ्यात पाणी येतं. आता पारू घेते आणि त्याला भरवते. मंदा आता दोघांचं पण कौतुक करते. पारू म्हणते, धनी बघा ना लय भारी वाटतं नाही. तो सगळीकडे बघत म्हणतो, वय वय सगळं वेगळंच आहे. हळूच म्हणतो, घरी जे पाहिजे ते अवेलेबल असतं, पण इथे मात्र तसं नाही, सगळ्याची किंमत आहे. खरंच हे बघून खूप छान वाटतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.